विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या विशेष पथकाने सोलापूर शहरामध्ये अवैध मटका व्यवसायावर छापा टाकून एकूण 9 आरोपी व रोख रक्कम 58,435 रुपये व इतर जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे। दिनांक 12/4/2022 रोजी 18:30 वाजण्याच्या पूर्वी गंगामय हॉस्पिटलच्या पाठीमागे लेफरवसी कॉलनी कचरा डेपो समोर सिव्हिल हॉस्पिटल समोरच्या गेट नंबर 3 व गेट क्रमांक 1 सार्वजनिक रोडवर सिव्हिल हॉस्पिटलच्या भिंतीलगत वसंतदादा पाटील पुतळ्याजवळ सिद्धेश्वर प्रशाला कोपऱ्यावर सिद्धेश्वर मंदिराच्या समोर सार्वजनिक रोडवर अश्विनी हॉस्पिटलच्या पाठीमागच्या आडोशाला राजकुमार गोरप्पा गायकवाड, सुधीर शेट्टी गायकवाड, शिवाजी उशप्पा चौगुले, अब्दुल कयूम, अब्दुल रहमान शेख, विजय नामदेव विटकर, प्रकाश ईश्वरप्पा हिरनळी, संजीव नारायण गोपी रेड्डी, राहुल निवृत्ती शिंदे, बाळू पांडुरंग दहीहंडे सार्वजनिक रस्त्यामध्ये जागेवर इसम नामे जुबेर ढालियात शैलेश सुमटे चालवित असून समीर हुंडेकरी दुर्गादास कोल्लूर हे मालक चालक यांच्या सांगण्यावरून व दिलेल्या चित्तवणीवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन येणारे अंदाजे अंक आकड्यावर पैशाची पैज लावून कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले असता एकूण 9 एजंट यांच्याकडून मिळालेले रोख रक्कम 58,435 रुपये व जुगार साहित्य असे मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर बाजार पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ सह भारतीय दंड वि सह कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच पाहिजे आरोपी नामे जुबेर ढालियात, शैलेश उमटे, समीर हुंडेकरी, दुर्गादास कोल्लूर यांचा शोध सुरू आहे। सदरची कामगिरी माननीय श्री हरीश बैजल साहेब पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुंडे, पोलीस कॉन्स्टेबल 50 दिलीप बाळशंकर, पोलीस नामदार 500 450 योगेश बडे, पोलीस नामदार 668 वाजिद पटेल, पोलीस कॉन्स्टेबल 1582 संजय साळुंके, चालक पोलीस कॉन्स्टेबल 1008 नरेंद्र नक्का यांनी केलेले आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।